नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. रविवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास वणी येथे बस स्थानकाजवळ एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणीला जबर धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या जबड्याला, हातापायाला व डोक्याला मार लागला आहे व तिचे समोरचे दातही तुटले आहेत. जखमी तरुणीचे नाव निकिता दत्तू वालकोंडे, वय वर्ष 26, जयताई नगर असे आहे. घटनास्थळावरून कार चालक पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. वणी येथील गुरुनगरमध्ये हरिभाऊ झमाजी चिखले, वय वर्ष 82, यांच्या राहत्या घरी चोरांनी डल्ला मारला असून सोने चांदीचे दागिने तर चोरट्यांनी लंपास केलेच, सोबतच छोट्या मोठ्या वस्तूही त्यांनी सोडल्या नाही. चिखले परिवार हे घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले असता 2 मे रोजी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घराची पाहणी केली असता त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. या घरफोडीत चोरांनी 3 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल लंपास केला आहे. वणी शहरात चोरीच्या घटना सतत वाढत असून वणीकर मात्र या चोरीच्या घटनांमुळे दहशतीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी व चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे कार्य जोमाने सुरू केले असून या कडीत त्यांना विश्वसनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की चंद्रपूर येथील शासकीय आरोग्य महाविद्यालयातून ऑक्सिजन आउटलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर पाईपची चोरी करणारे गुन्हेगार गोलू मेश्राम, राहणार अष्टभुजा वाड याच्याकडे आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गोलू मेश्राम याला अटक केली असून त्याच्यासोबत अन्य 3 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जवळपास 1,75,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी झाड कोसळले आहे आणि तसेच विजेच्या तारा तुटण्याच्याही घटना झालेल्या आहेत. परंतु महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे एका 60 वर्षीय इसमास आपला जीव गमवावा लागण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. जगन्नाथ बाबा नगर ते आकाशवाणी मार्गावर एके ठिकाणी ही जिवंत तार तुटली होती. त्याची माहिती महावितरणला देण्यात आली, परंतु त्यांनी ना तर तो पुरवठा बंद केला किंवा घटनास्थळी कोणीही आले नाही. मृतक तिथून सायकलने जात असता त्याचा जिवंत तारेला स्पर्श झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव प्रभाकर क्षीरसागर असून ते महाविद्यालयात कार्यरत होते. वन विभागाने वन्यजीव प्राण्यांची हत्या करण्यास मज्जाव केला असताना सुद्धा वन्यजीव प्राण्यांची हत्या चोरी-छुपे सुरूच आहे. टिपेश्वर अभयारण्यात एका नीलगायची शिकार करून तिचे मांस आणि इतर अवयव विकणाऱ्या एका टोळीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. सदर आरोपी हे सावरगाव येथील असून त्यांना वन विभागाच्या विविध कलमाखाली अटक करण्यात आली आहे. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला ताडोबा वनक्षेत्र व्याघ्र गणनेसाठी सज्ज झाले असून याकरिता 50 मचाणी सज्ज करण्यात आले आहे. पूर्वी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्गप्रेमी या मचाणावर बसून व्याघ्र गणना करायचे, परंतु आता याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून त्याचे नामकरणही निसर्ग पर्यटन असे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून या अवकाळी पावसाचा फटका चंद्रपूर जिल्ह्यालाही बसला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रोज येणाऱ्या वादळी पावसाने अनेक शेतमालांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच वेळेस हवामान खात्याने यावर्षी मान्सून मुदतीपूर्व येण्याचे सुतोवाच केले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.